भारत माता की जय. आपल्याकडे अनेक विद्युत उपकरणं आता सध्या आहेत आणि त्या विद्युत उपकरणामध्ये काय वापरलेलं असतं तर पारा असतो, क्रोमियम असतं किंवा प्लॅस्टिक असतं आणि ही उपकरणं खराब झाल्यानंतर बराच त्याचा कचरा होतो आणि तो कचरा म्हणजेच त्याला विद्युत कचरा असं म्हणतात. मग हा कचरा बाकी कचऱ्यासारखा रोगराई पसरवतो म्हणूनच ह्याचा सुद्धा पुनर्वापर करायचा म्हणजेच ई वेस्ट रिसायकल असं जर आपण केलं तर आपल्याला सुद्धा त्याचा लाभ होतो. आणि असा ई कचरा घेणारे अनेक रद्दीवाले ह्या आज आपल्याकडे उपलब्ध आहेत. म्हणजेच काय तर आपण असं वागल्यानंतर आपण एक प्रकारे पर्यावरणाचंच रक्षण करत आहोत आणि त्यामुळेच किंवा आपण अजून एक असा गोष्टी करू शकतो की बऱ्याच वेळा आपल्याकडे नवीन खेळणी आणतात, कपडे आणतात, अन्य वस्तू आपण खरेदी करतो आणि या सगळ्या वस्तू काही लगेच खराब होत नाही, पण आपली मुलं मोठी होतात आणि त्यामुळे त्या वस्तू चांगल्या राहतात, तुटलेल्या नसतात. मग अशा सगळ्या वस्तू, कपडे गरजू आपण लोकांना दान करू शकतो का, त्यांचा नंबर मिळवू शकतो का, किंवा आपल्या सुहृदांना सुद्धा आपल्याला जर नंबर मिळाला तर आपण त्यांच्याकडे सुद्धा तो नंबर सांगावा आणि अशी आपण गरिबांना मदत करू शकतो. कारण हे सुद्धा एक सामाजिक कार्यच आहे आणि ह्या कार्यात मात्र आपण कंबर कसून उभं राहिलं पाहिजे. किंवा देवदेवतांचे फोटो आहेत, भग्न झालेल्या मूर्ती आहेत, अशांचं करायचं काय, धड आपल्याला ते कुठे टाकवत नाहीत, धड घरामध्ये ठेवत नाहीत. तर अशा वस्तूसुद्धा घेणारे अनेक जण आहेत आणि त्यांचं ते रिसायकल करतात आणि त्याचा उपयोग समाजासाठी करतात. तर आपण सुद्धा या व्यक्तींना मदत करणं म्हणजेच एक प्रकारे पर्यावरणाचं आपण रक्षक आहोत हेच आपल्याला त्यातून सिद्ध होतं. भारत माता की जय.